नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पल्लवीच्या स्वयंपाकघरात। आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल तोंडात विरघळणारी आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। चला तर मंडळी, आपण सगळ्यात पहिले पुरण शिजवून घेऊयात। आता त्यासाठी इथे मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले आहेत। आता ह्या सर्व डाळी एकत्र छान मिक्स करून झाल्या की त्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेऊयात। त्या छान धुवून घेतल्या की त्यात 1 इंच बोट बुडेल असं पाणी घालून ही सर्व डाळ आपण शिजवून घेऊयात। आता त्यामध्ये इथे मी थोडीशी हळद आणि मीठ घातलं आहे। आता ह्याला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आपलं पुरण शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात। कणिक मळण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यात अर्धी वाटी मैदा, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून त्याचा मऊ आणि लुसलुशीत असा उंडा तिंबून घेणार आहे। कणिक छान मळून झाली की त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि एक अर्धा तास ही कणिक आपण भिजू देणार आहोत। इथे मी 2 चमचे बडीशेप छान भाजून घेणार आहे। बडीशेप छान भाजून झाली की तिला एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात। ती कशासाठी वापरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपली डाळही छान शिजून झाली आहे। डाळ छान शिजली की त्यात जी भाजलेली बडीशेप होती त्यामध्ये थोडीशी इलायची, जायफळ आणि सुंठ घालून ते मिक्सरमधनं बारीक वाटून घ्या आणि ती पेस्ट ह्यामध्ये ॲड करा। नंतर त्यामध्ये मी इथे 2.5 वाटी गूळ ॲड केला आहे आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण छान एकत्र मिक्स करून झालं की मंद आचेपर्यंत हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आपलं पुरण हे छान शिजून झालं आहे आणि घट्टही झालं आहे। असं चमचा ठेवून तुम्ही चेक करू शकता की पुरण तयार झालं आहे का नाही। पुरण तयार झाल्यावर पुरण पात्रात घेऊन लगेच गरम गरम आपण त्याला वाटून घेणार आहोत। आता एक महत्त्वाची टीप म्हणजे पुरण जे आहे ते गरम गरमच आपल्याला वाटून घ्यावं लागतं, थंड झाल्यावर ते वाटायला खूप जड जातं। आता इथे तुम्ही बघू शकता एकदम छान मऊसूत असं पुरण आपलं वाटून झालं आहे। आता त्याला एका फ्लॅट डिशवरती काढून घेऊयात आणि पसरवून छान थंड होऊन देऊयात। अशा पद्धतीने आपण सर्व पुरण हे छान वाटून घेणार आहोत आणि त्याला प्लेटमध्ये काढून रूम टेम्परेचरवरतीच थंड करून घेणार आहोत। आपलं पुरणही छान थंड झालं आहे आणि पीठही अर्धा तास छान भिजलं आहे। चला तर मग आता पुरणाच्या पोळ्या बनवूयात। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा एक छोटासा पिठाचा उंडा घ्या आणि त्याला असा वाटीसारखा आकार देऊन घ्या। नंतर त्यामध्ये जेवढा उंडा घेतला आहे तेवढ्याच साईजचा पुरणाचा गोळा बनवून त्या वाटीमध्ये व्यवस्थित घालून घ्या आणि थोडंसं पीठ घालून अशा पद्धतीने दाबत दाबत हा उंडा बंद करून घ्या। आता इथे जेव्हा तुम्ही उंडा बंद करता तेव्हा ही काळजी घ्या की पुरण त्यातनं बाहेर येणार नाही आणि असा उंडा बंद करताना जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते व्यवस्थित काढून घेऊन आपल्याला हा उंडा बंद करून घ्यायचा आहे, जेणे पोळी जी आहे ती जाडसर होणार नाही आणि पुरण इक्वली स्प्रेड होईल पोळीमध्ये। आता थोडंसं पीठ लावून हा उंडा आधी आपण हातानेच थोडासा थापून घेऊयात, म्हणजे पुरण व्यवस्थित सगळ्या बाजूला स्प्रेड होऊन जाईल। इथे मी एक सुती कापड घेतला आहे ज्यावरती थोडंसं पीठ घातलं आहे आणि हा उंडा त्यावर मी आता लाटून घेणार। आता ही पोळी लाटताना अगोदर सुरुवातीला 2 ते 3 वेळेस मधल्या बाजूने लाटून घ्यायची, म्हणजे पुरण जे आहे ते सगळीकडे इक्वली स्प्रेड होतं आणि नंतर मग कडेकडेने लाटून घ्यायची, म्हणजे त्याच्या कडा ज्या आहेत त्या जाड राहत नाहीत। अशा पद्धतीने आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी पुरणपोळी आपली लाटून झाली आहे। आता आपण ती भाजून घेऊयात। आता पुरणपोळी भाजताना गॅस हा नेहमी मंद आचेवरतीच ठेवायचा। मंद आचेवरतीच तूप लावत दोन्ही बाजूनी छान अशी ही पुरणपोळी आपण भाजून घेणार आहोत। गॅस जर तुम्ही फुल केला तर पुरणपोळी ही करपू शकते, त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरतीच पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता आपली पुरणाची पोळी ही किती मस्त अशी टम्म फुगली आहे। अशा पद्धतीने
उलटपालट करत आपल्याला ही पुरणाची पोळी छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. ही पुरणाची पोळी दिवसभर मऊसूतही राहते. आपली पुरणाची पोळी ही छान अशी खमंग भाजून झाली आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या पोळीला किती छान कलर आला आहे. काय मग मंडळी, कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.